नमस्कार, प्रियांका's किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल अशी काळ्या वाटाण्याची चमचमीत भाजी आणि त्यासोबत तांदळाचे झटपट घावन बनवणार आहोत। ह्या भाजीमध्ये आपण कांदा लसणाचा वापर अजिबात केलेला नाही, त्यासोबत टोमॅटोचा देखील वापर केलेला नाही। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला आपण मसाला बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये घेऊयात अर्धी वाटी सुकं खोबरं। हे सुकं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे। तुम्ही ओल्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकता। त्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे पांढरे तीळ आणि अर्धा चमचा जिरं हे देखील भाजून घेतलेलं आहे। आपल्याला हे तिन्ही जिन्नस भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीरच्या काड्या घालून घेणार आहोत। तुम्ही कोथिंबीर देखील यामध्ये घालू शकता। त्यानंतर यामध्ये अर्धा इंच आलं घालून घ्यायचं आहे। यामध्ये आपण कांदा लसणाचा वापर अजिबात केलेला नाही। त्यानंतर इथे मी काळे वाटाणे कुकरला 3 शिट्या करून घेतलेले आहेत, मस्त असे शिजलेले आहेत। त्यातील हे 2 ते 3 चमचे काळे वाटाणे यामध्ये घालून घेऊयात। यामुळे ग्रेव्ही एकदम दाटसर अशी तयार होते। आता यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला गरजेनुसार घालून याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। इथे हे वाटण तयार झालेलं आहे। आता आपण भाजी करण्यासाठी घेऊयात। आधीच मी कुकरमध्ये काळे वाटाणे 3 शिट्या करून शिजवून घेतलेले आहेत। कढईमध्ये घेऊयात 2 ते 3 चमचे तेल। तेल चांगलं गरम झाले की आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहोत। आपण यामध्ये कांदा त्यानंतर लसूण टोमॅटोचा वापर अजिबात केलेला नाही। तुम्ही ही रेसिपी उपवासाच्या दिवशी जेवणासाठी बनवू शकता। आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं की जिरं चांगलं फुललं की यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालून घेऊयात। त्यानंतर आपण यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। मसाला चांगला तेलामध्ये परतून घेऊयात। यामध्ये भाजीमध्ये वापरण्यासाठी गरम पाणी देखील मी दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं आहे। आपल्याला अशा ग्रेव्हीदार भाजीमध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। आता यामध्ये काही पावडर मसाले घालून घेऊयात। त्यामध्ये घालूयात पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना जिरा पावडर। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि काश्मीरी लाल रेड चिली पावडर देखील घालून घ्यायची आहे। यामुळे या भाजीला कलर देखील छान येतो। आता मसाले सर्व या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात। पावडर मसाले चांगले मसाल्यामध्ये मिक्स करून झाले की आपण यामध्ये अगदी थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहोत। अशाच पद्धतीने मसाला 2 मिनिटे गॅसवरती असंच ठेवून द्यायचं आहे। याला चांगलं तेल सुटू लागले की आपण यामध्ये गरम पाणी थोडंसं घालून घेणार आहोत। तर सुरुवातीला अशा पद्धतीने मसाला ठेवून घेतला की यामध्ये तेल चांगलं सुटतं, तुम्ही ते पाहू शकता। आता आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेऊयात, कारण मसाला तळायला करपू शकतो। तर यामध्ये अगदी मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे। थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। याला चांगले मिक्स करून घेऊयात। आता यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे मसाला चांगला शिजवून घेऊयात। इथे 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत। मसाला मस्त असं शिजलेला आहे। आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले काळे वाटाणे पाण्यासकट घालून घ्यायचे आहेत। इथे काळ्या वाटाण्यांना चांगले 3 शिट्या येईपर्यंत शिजवून घेतलेलं आहे। चांगले मिक्स करून घेऊयात। तुम्हाला ज्या पद्धतीने ग्रेव्ही पातळ दाटसर हवे त्या पद्धतीने तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता। आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ। सुरुवातीला आपण मिठाचा वापर अजिबात केलेला नाही। मीठ घालून झाले की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि चांगले मिक्स करून घेऊयात। तर आता आपण ही भाजीमध्ये अजिबात कांदा किंवा लसणाचा किंवा टोमॅटोचा वापर अजिबात केलेला नाही। तुम्ही या पद्धतीने भाजी उपवासाच्या दिवशी जेवणासाठी बनवू शकता। याला चांगले मिक्स करून घेतले की यावर पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे आहे। आपल्याला यावेळी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि ही भाजी 3 ते 4 मिनिटे शिजवून घेऊयात। इकडे मी घावण्यासाठी एक भांडं घेतलेलं, यामध्ये घेऊयात 1.5 वाटी तांदळाचे पीठ। यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ। त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आपण ज्या पद्धतीने डोशासाठी बॅटर वापरतो त्या पद्धतीचं हे बॅटर झालं पाहिजे। यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। याच्यातील सर्व गाठी मोडून घ्यायच्या आहेत। तुम्ही ते पाहू शकता, अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालं पाहिजे। खूप जास्त पातळ देखील नाही आणि खूप जास्त दाटसर देखील नाही। तर इथे आपले बॅटर तयार आहे। आता आपण याचे घावन करण्यासाठी घेणार आहोत।
त्याच्या आधी आपण भाजी चेक करूयात. तर तुम्ही इथे पाहू शकता ही भाजी 3 ते 4 मिनिटं चांगली शिजवून घेतलेली आहे. एक नंबर अशी झालेली आहे. आता जरी ही थोडीशी पातळ वाटू लागली असली तरी पण गॅस बंद केल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटांमध्ये याला एक दाटसरपणा येतो. तर आता आपली भाजी तयार झालेली आहे. याला बाजूला ठेवूयात आणि आपण घावण करण्यासाठी घेऊयात. घावण करण्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे. तुम्ही डोशाचा तवा देखील वापरू शकता. तर पॅन गरम झालं की यामध्ये थोडंसं तेल घेऊयात. तेल सर्व पॅनला पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बॅटर आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे. प्रत्येक घावणाचे बॅटर घालताना आपल्याला तळापासून हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पॅनच्या साईडने सुरुवातीला सोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मधोमध सोडून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे थोड्याशा अंतराने बॅटर सोडल्यामुळे याला मस्त अशी जाळी येते. याला 2 मिनिटे असे शिजवून घेऊयात. यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे. पॅनमध्ये बॅटर ओतताना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती मीडियम टू हाय ठेवायची आहे. त्यानंतर अर्धा मिनिट झालं की याला साईडने थोडेसे तेल सोडून घ्यायचे आणि 2 मिनिटानंतर आपण याला परतून घेऊयात. तर इथे 2 मिनिटं झालेलं तुम्ही पाहू शकता याच्या ज्या कडा आहेत त्या आपोआप निघून येतात. तर आता आपण याला पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील अगदी अर्धा मिनिटभर शिजवून घेऊयात. तुम्ही डोशाच्या तव्यामध्ये देखील हे घावण तयार करू शकता. तर दुसऱ्या बाजूने देखील अर्धा मिनिट शिजवून झाले की याला एका जाळीवर काढून घेऊयात. तुम्हाला मी आणखीन एक घावण तयार करून दाखवते. प्रत्येक वेळी घावण घालताना तळापासून बॅटर घ्यायचं आहे आणि त्यानंतर पॅनच्या साईडने बॅटर सोडत मधोमध घालून घ्यायचे आहे. अर्धा मिनिटभर झाले की याला तेल सोडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर 1-2 मिनिटानंतर याला परतून घ्यायचे आहे आणि दोन्ही साईडने चांगले घावण शिजवून घ्यायचे आहे. तुम्ही एका साईडने देखील शिजवून घावण खाण्यासाठी घेऊ शकता. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने सर्व घावण इथे मी तयार करून घेतलेले आहेत. आता आपण सर्व करण्यासाठी घेऊयात. तर इथे आपण कांदा लसूण विरहित अशी ही ग्रेव्हीदार भाजी बनवली आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारची कडधान्याची भाजी याच पद्धतीने बनवू शकता. त्यासोबत आपण इथे घावण तयार करून घेऊयात. इथे 1.5 वाटी तांदळाच्या पिठामध्ये साधारण 8 ते 10 अशा पद्धतीचे छोट्या आकाराचे घावण तयार झालेले आहेत. तुम्ही डोशाच्या तव्यामध्ये देखील हे घावण तयार नक्की करू शकता. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रियांकाज किचनला नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आजचा हा बेत नक्की ट्राय करून पहा. पुन्हा भेटूयात अशाच एका चमचमीत नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.